माझ्या कवितेचं शीर्षक आहे मराठी भाषेच्या पाऊलखुणा. मराठी भाषेची गोडवी वर्णू किती आता, मराठी भाषेची गोडवी वर्णू किती आता, श्रवण बेळगोळच्या पायथ्याशी टेकवावा माथा. श्रवण बेळगोळ जे कर्नाटक मधलं आहे, तिथे पहिला शिलालेख सापडलेला होता, त्याचा संदर्भ आहे. होते शतक नववे कोरला शिलालेख जेव्हा, होते शतक नववे कोरला शिलालेख जेव्हा, सापडल्या पाऊलखुणा माझ्या मराठीच्या तेव्हा. एकनाथांचे भारुड, एकनाथांचे भारुड तुकारामांचे अभंग, एकनाथांचे भारुड तुकारामांचे अभंग, साद घाली ते जनाबाई भक्ती मार्गी सर्व दंग. मुकुंद राजांचा विवेक सिंधू, विवेक सिंधू हा मराठीतील पहिला ग्रंथ. मुकुंद राजांचा विवेक सिंधू, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एवढासा वेलू नेला गगनावरी, गोडी तयाची अमृतापरी. कुसुमाग्रजांच्या कविता, कुसुमाग्रजांच्या कविता शांताबाईंची गीते, कुसुमाग्रजांच्या कविता शांताबाईंची गीते, बहिणाईंच्या ओव्या जणू शिंपण मायेचे. आरती प्रभू ग्रेस नाह मंगेश, आरती प्रभू ग्रेस नाह मंगेश, मनोहर कुरुंकर चिंतामण, किती किती आणखी पालखी वाहती मराठीची. म्हणजे मराठीची पालखी किती आपल्या कवींनी वाहिलेली आहे. अवीट गोडीची माय मराठी, माझी माय मराठी कशी आहे, अवीट गोडीची आहे. अवीट गोडीची माय मराठी, तिचे रूपे जणू तीर्थी, भाषा जगवूया जागवूया, जागर मराठी भाषेचा करूया, जागर मराठी भाषेचा करूया. धन्यवाद.